ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मध्ये आपलं स्वागत आहे. मी आणि अहमद पवारचे ठळक बातम्या. वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटनांमध्ये हिंगोली स्थानिक गुन्हा शाखाने विशेष कामगिरी बजावलेली आहे. विशेष म्हणजे पथकाने चारही चोरट्यासाठी सलग 48 तासात 2000 किलोमीटरचा प्रवास करून चोरीतील कार जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, हिंगोली गुन्हा शाखाचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मालपिल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंभा घेवारे, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, दत्ता नागरे यांच्या पथकाने केलेली आहे. याची विस्तीर्ण माहिती अशी की वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील हमसापूर येथील 1 जुलै रोजी सकाळी 6च्या सुमारास 2 अज्ञात चोरट्यांनी महिंद्रा कार खरेदी करण्याच्या बहाणे ट्रायल मारण्यासाठी शहराबाहेर नेऊन लक्ष्मण रमेश सावळकर यांच्या गळ्याला चाकू लावून वाहनाच्या खाली ढकलून कार जबरीने चोरून नेल्यासंदर्भात वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याचे तपास स्थानिक गुन्हा शाखाच्या पथकाने करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. गुन्हा शाखाच्या पथकाने तपासात फिरविले असतात हे चोरटे अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. ज्यामध्ये सोहेल खान, परवेज खान राहणार मोमीनपुरा, दीपक चौक अकोला, मोहम्मद अफजल मोहम्मद मेमन राहणारा फिरदौस कॉलोनी अकोला, हाली मुकाम रिसाला बाजार हिंगोली, शेख महबूब शेख अंसार, अवैस खान, यूसुफ खान राहणार शबनम नगर अकोला असे या आरोपीचे नाव आहे. चोरटे कार विक्रीसाठी नागपूर इथे गेलेल्याची माहिती मिळतेच पोलिसांनी नागपूर इथे जाऊन शेख महबूब शेख अंसार, अवैस यूसुफ खान या दोघी चोरट्यांना ताब्यात घेतलेले. इतर 2 चोरटे कार घेऊन राजस्थान पळून गेल्याच्या समजतात. त्याच्या माग घेऊन पथक मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात गेले. तिथे दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेऊन चोरीतील कार क्रमांक MH38 AD 6595 व गुन्ह्यातील वापरलेले 40,000चे मोबाईल असा एकूण 6,40,000चा मुद्दामाल जप्त केलेला आहे.